नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 2 मार्च वार रविवार आणि आज आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ आज 2 मार्चला संध्याकाळी 5:57 होणार आहेत आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहेत. आणि म्हणून यंदा 2026मध्ये होळी हा सण आज 2 मार्चला संध्याकाळी केला जाणार आहेत. म्हणजे होळी दहन केली जाणार आहेत, होळी पेटवली जाणार आहे. होळी दहन करणे म्हणजे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपलं मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. म्हणूनच आपण होळीचं दहन जे आहे तर ते करत असतो. म्हणजेच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी हा सण साजरा करत असतो. तसेच होळी दहन करणे म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बागळावे हा या सणामागील मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासाठी होळीच्या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज सोमवार होळीच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, वाईट शक्ती, नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. कारण संपूर्ण रात्रभर आणि उद्या दिवसभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात आज होळीला संध्याकाळी केला तर तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकतात. तुमच्या घरातील जी काही इडापिडा आहे, वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे किंवा जे काही ग्रहदोष, पितृदोष आहे तर ते सर्व काही घरातून बाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कारण होळीचा हा जो दिवस आहे ना, हा दिवस आपल्या घरातील सर्व अडचणी, दुःख, संकट, आजारपण, दारिद्र्य दूर करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होळीमध्ये दहन केल्या जातात आणि म्हणून आपण या दिवशी होळीची पूजा करत असतो. आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात, परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत नाही आणि यामुळे आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती सुद्धा होत नाही. बऱ्याच वेळा कुटुंबातील सर्व सदस्य फक्त कष्ट आणि मेहनत करत असतात, परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीचं यश मिळत नाही किंवा त्यांना फळ मिळत नाही. असे का होते? जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता किंवा काही दोष असेल तर त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत नाही. बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्या घरामध्ये जेव्हा वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतात ना, तेव्हा आपल्या तोंडातून काही अपशब्द, वाईट शब्द जे आहेत तर ते सुद्धा बाहेर पडत असतात
आणि आपल्या घरामध्ये फक्त आपण राहत नाही, तर आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहत असते. आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते, आणि जेव्हा आपण वाईट बोलतो ना तेव्हासुद्धा ती तथास्तु म्हणत असते. जेव्हा घरातले क्लेश वाढत जातात तेव्हा घरातील दोष हे सुद्धा वाढत जातात, आणि दोष वाढले की आपल्या घरामध्ये अडचणी, समस्या, संकट यायला सुरुवात होते, आणि तिथूनच कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटायला देखील सुरुवात होते. तसेच घरामध्ये काही दोष असेल तर आपल्या कुटुंबामध्ये कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही. घरामध्ये सतत आजारपण असतं, आणि होळी हा जो दिवस आहे तर हा वर्षातून एकदाच येतो. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या होळीच्या अग्नीत जळून खाक व्हावी, त्याची राख व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर आज पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे, आणि जेव्हा ही वस्तू आपण घरातून बाहेर फेकतो तेव्हा आपल्या घरात साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. घरातील गरिबी आणि दरिद्रता ही सुद्धा घरातून बाहेर जाते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्या. तुळशीपाशी सुद्धा दिवा लावा. आपल्या देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे, आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. हा उपाय घरातील स्त्री, पुरुष किंवा मुलं कुणीही करू शकते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ. बघा, होळीच्या दिवशी काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या दिवशी काळ्या तिळाचे उपाय जर आपण केले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो. तसेच काळे तीळ हे नकारात्मकता, वाईट शक्ती, बाहेरील बाधा, शत्रू, त्रास दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. म्हणून तुम्हाला फक्त एक चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. एक चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरीच घेण्याचा प्रयत्न करा. नसेल तुमच्या घरात मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल. यासोबतच तुम्हाला थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत. उडदाची डाळ घ्यायची नाही, अख्खे तुम्हाला चिमूटभर थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला थोडंसं खडेमीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे. खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल, परंतु खडेमीठ घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर आपल्याला ज्या सुकलेल्या, वाळलेल्या लाल मिरच्या असतात तर त्या तुम्हाला 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत. आणि यानंतर ही जी वाटी आहे तर ही आपल्या संपूर्ण घरामधून तुम्हाला फिरवायची आहेत. कुठलाही मंत्र तुम्हाला जप करण्याची गरज नाही. फक्त ही वाटी आपल्या संपूर्ण वास्तूमधून प्रत्येक भिंतींना टच करायची आहे. आणि जेव्हा आपण हा उपाय करणार आहे ना तेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे, चांगला भाव ठेवायचा आहे, चांगले विचार ठेवायचे आहे की मी हा उपाय केला आणि माझं घर खरोखर बाधामुक्त झालेलं आहे. घरातील दरिद्रता ही निघून गेलेली आहेत आणि माझ्या घराची भरभरून प्रगती होत आहे. असे चांगले विचार मनामध्ये ठेवायचे आहेत. हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही. संपूर्ण घरातून आता ही वाटी फिरवल्यानंतर तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही वाटी वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत. स्वतःवरून सुद्धा उतरवून घ्यायची आहेत. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरून सुद्धा तुम्हाला ही जी वाटी आहे तर ही उतरवून घ्यायची आहेत. आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सगळ्या काही गोष्टी येत असतात, जसे की सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी, लक्ष्मी, या सर्व गोष्टी तिथूनच येत असतात. आणि म्हणून तिथे आपण हा उतारा जर केला ना तर फक्त चांगल्याच गोष्टी आपल्या घरामध्ये येतील. वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरातून बाहेर जातील. म्हणून तुम्हाला ही वाटी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा उतरवून घ्यायची आहे. यानंतर तशाच त्या वस्तू घेऊन तुम्हाला जिथे कुठे पेटती होळी आहे तर तिथे जायचं आहे आणि त्या होळीच्या अग्नीमध्ये या सर्व वस्तू तुम्हाला दहन करायच्या आहेत, टाकून द्यायच्या आहेत. यानंतर होळीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर होलिका मातेला दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे की ह्या माझ्या घरातील सर्व समस्या मी दहन केलेल्या आहेत त्यांचा नाश होऊ दे. माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
आणि यानंतर तुम्हाला घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत ती तुम्हाला करायची आहे। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला आज होळीला संध्याकाळी करायचा आहे। या ज्या वस्तू आहे ना या तंत्रक्रिया मंत्रसिद्ध यांच्यामध्ये सुद्धा वापरल्या जातात आणि या सर्व वस्तू नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित करत असतात आणि आपलं घर किंवा आपलं कुटुंब जे आहे ना ते बाधामुक्त होत असतं। म्हणून ह्या वस्तूंचा आज उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचाच आहे। करून पहा, तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल। तुमच्या घरातील सर्व इडापिडा दरिद्रता ही घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदू लागेल। त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय नारळाचा करायचा आहे। बघा, होळीच्या दिवशी नारळाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं। या दिवशी आपण होळीमध्ये नारळसुद्धा अर्पण करत असतो, कारण होळीच्या पवित्र अग्नीत नारळ अर्पण करणे म्हणजे मानवी अहंकाराचे व वाईट विचारांना जळून राख करण्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो। आणि याच नारळासंबंधित आपण काही उपाय जर केले ना ते 100% प्रभावी ठरत असतात। तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे। नारळ तुम्हाला थोडंसं सोलून काढायचं आहे, पूर्ण सोलायचं नाही, शेंडी तशीच ठेवायची आहे। यानंतर थोडासा शेंदूर घ्यायचा आहे, शेंदुराने त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे। हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। कुठल्याही मंत्राचा जप करायचा नाही, फक्त संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। एक चांगली विचार, पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा जी आहे ते तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे। यानंतर हा नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ववाळून घ्यायचा आहे आणि होळीमध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो दहन करायचा आहे। आणि यानंतर होलिका मातेला दोन्ही हात जोडून आपल्या घरात असणारी सर्व वाईट शक्ती किंवा जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। तर हा उपायसुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी होळीच्या दिवशी करायचा आहे। हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते खूप जास्त प्रभावी आहे। आता हा उपाय कोण करू शकते, तर हा उपाय स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकते। फक्त ज्या घरामध्ये सुतक आहे त्यांनी हा उपाय करायचा नाही। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय अजिबात करायचा नाही। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।